मित्रांनो, 2-4 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आपल्याकडे बऱ्याच कमेंट येत होत्या की आमचा पीक विमा एलबीएस 0 मधून अद्यापही लोकलाइजमध्ये कन्वर्ट झालेला नाही. आमच्या रकमा ह्या एलबीएस 0 मध्येच आहेत. आमचं क्लेम हे अद्यापही अवेटेड आहे किंवा कॅल्क्युलेशन अवेटेड आहे. असे बरेच प्रश्न शेतकऱ्यांचे आपल्या कमेंट बॉक्समध्ये येत होते. तर त्याच प्रश्नांची उत्तरे आपण 2 ते 3 मिनिटात कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यतर स्वागत आहे कृषी मॅन यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला जर आपल्या चॅनलविषयी किंवा आपल्याकडे काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला तुमच्या पीक विम्यासंदर्भात काही प्रश्न असतील तर आपला इंस्टाग्राम ID हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तुम्ही डायरेक्टली इंस्टाला मेसेज करून पर्सनली तुमचे प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि जर जमलंच तर तुम्हाला व्हॉट्सअपला सुद्धा मेसेज करण्यासाठी सुद्धा नंबर देण्याचा प्रयत्न करणार. तर मित्रांनो, वळूया आपल्या टॉपिककडे. मित्रांनो, बुलढाणा जिल्हा, वाशिम जिल्हा, बीड जिल्हा, त्याचबरोबर मित्रांनो इतर जालना जिल्हा, छत्रपती संभाजीनगर जिल्हा या जिल्ह्यातून बऱ्याच कमेंट येत होते आपल्याला की बाप्पा आमचा पीक विमा हा अद्यापही एलबीएसमध्येच आहे, एलबीएस 0 मध्येच आहे आणि एलबीएस 0 मधून अद्यापही लोकलाइजमध्ये झालेला नाही कन्वर्ट. तर मित्रांनो, त्या अगोदर आपण एक माहिती घेऊया की बऱ्याच शेतकऱ्यांचे हे होते. काही शेतकऱ्यांनी काय केलेले, 2 वेळेस हे केलेले आहेत, आपले कंप्लेंट केलेले आहेत, आपण त्याला काय म्हणतो क्लेम केलेले आहेत. तर बऱ्याच शेतकऱ्यांनी 2 वेळेस क्लेम केलेले आहेत. तर 2 वेळेस क्लेम करणाऱ्या बऱ्याच शेतकऱ्यांचे क्लेम हे रिजेक्ट होत आहेत. ही आपल्याकडे आलेला एक सर्वे आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्याला इंस्टाग्रामला मेसेज करून सांगितलेलं आहे की बाबा आमचे क्लेम हे रिजेक्ट दाखवले. अद्यापर्यंत अप्रूव्ह दाखवत होतं, मंजूर दाखवत होतं, परंतु 1-2 दिवसापासून आमचे क्लेम हे रिजेक्टमध्ये दाखवत आहे. तर याचं कारण सांगतो मित्रांनो. तुम्ही 2 वेळेस, ज्या शेतकऱ्यांनी 2 वेळेस क्लेम केलेले होते, 2 वेळेस म्हणजे असं म्हणत नाही मी स्वतः पर्सनली मोबाईलवरून आणि एक पीक विमा कंपनीचे लोक येतात तेव्हा, हे 2 वेळेस नाही मित्रांनो. आपल्या स्वतःच्याच क्रॉप इन्शुरन्स ॲपमधून बऱ्याच शेतकऱ्यांनी 2 वेळेस पोस्ट हार्वेस्टिंग म्हणा, लोकलाइज म्हणा, एलबीएस म्हणून असे बऱ्याच घटकाअंतर्गत 2 वेळेस क्लेम केलेले आहेत. अशा शेतकऱ्यांचे क्लेम हे रिजेक्ट लिस्टमध्ये गेलेले आहेत. त्याचबरोबर मित्रांनो, तुमचं स्टेटस जर अद्यापही एलबीएस 0 मध्ये दाखवत असेल आणि जवळपास 8 ते 10 दिवसाचा किंवा 10 ते 12 दिवसाचा कालावधी लोटलेला असून सुद्धा तुमचं स्टेटस हे लोकलाइजमध्ये कन्वर्ट झालेलं नसेल तर तुम्हाला सांगतो त्याचं रिझन काय आहे. पीक विमा हा तुमच्या वाशिम झालं, त्यानंतर बुलढाणा, बीड हे जिल्हे आहेत. या जिल्ह्यामध्ये जवळपास कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार 70 ते 80% पीक विमा हा वाटप झालेला आहे. जो उर्वरित आपण कालपर्वाच्या व्हिडिओमध्ये कोणत्या जिल्ह्यात किती रुपये उर्वरित पीक विम्याची रक्कम बाकी आहे, किती कोटी बाकी आहे माहिती घेतलेली होती. जर तुमच्या जिल्ह्यात अद्यापही या रकमा 1-2 कोटीच्या रकमा जर बाकी असतील तर तुम्हाला त्या पीक विमापासून तुमचं स्टेटस हे सध्या तेच राहणार आहे, अवेटेड कॅल्क्युलेशन अवेटेडमध्ये राहणार आहे किंवा एलबीएस 0 मध्ये राहणार आहे. त्याचं कारण सांगतो. जेव्हा आता परत एकदा 2-3 वेळेस झालं पीक विम्याचा निधीमध्ये वाढ झालेली आहे. अगोदर 2455 कोटी, त्यानंतर जवळपास 3000, त्यानंतर 3172 कोटी, 78 कोटी अशी पीक विम्याच्या रकमामध्ये वाढ झालेली आहे. त्याच पद्धतीने मित्रांनो, जेव्हा आता पीक विम्याच्या रकमेमध्ये परत एकदा वाढ होईल तेव्हा तुमचे स्टेटस हे एलबीएसमधून लोकलाइजमध्ये कन्वर्ट होतील. त्याचबरोबर कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत असेल ते सुद्धा तुमचं जेव्हा पीक विम्याचा निधीमध्ये वाढ होईल तेव्हा तुमचं ते स्टेटस हे चेंज होणार आहे. त्यानंतर मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांचं जे कमेंट होत्या की बाबा आम्हाला पीक विमा अद्यापही वाटप झालेलं नाही, आमचे क्लेम हे मंजूर आहेत, परंतु पीक विम्याचे आता एक वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्याचं काय झालेलं आहे तुम्हाला सांगतो. क्षेत्र भरपूर मोठ्या प्रमाणातलं क्षेत्र असताना देखील त्या वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्याचं हे क्लेम करून सुद्धा त्यांचे क्लेम दाखवत नाही आहे. त्यांचं एलबीएस एका गटातील क्षेत्र हे एलबीएस 0च आहे आणि त्याच्यामध्ये नो क्लेम केलेला असताना देखील त्यांचा क्लेम हा नो क्लेममध्ये गेलेला आहे. त्यांना सोयाबीन पिकाचा पीक विमा अद्यापही त्यांचा क्लेम कॅल्क्युलेट नाही, सोयाबीन पिकाचा पीक विमा कॅल्क्युलेट झालेला नाही आणि फक्त तूर पिकाचा 400 रुपये 500 रुपये ह्या पद्धतीच्या रकमा त्या शेतकऱ्याच्या दाखवत आहे आणि त्या पेड म्हणून दाखवत आहे, परंतु त्यांच्या खात्यावर अद्यापही या रकमा वितरित झालेल्या नाही. हे असे प्रॉब्लेम होत आहेत मित्रांनो. त्याचं कारण सांगतो मित्रांनो. आता या शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वितरित झाल्या आहेत असं पीक विमा कंपनीचं म्हणणं आहे किंवा तिथं स्टेटस चेक केला असता त्यांचं जे पेडमधून दाखवत आहे. परंतु मित्रांनो, असं बऱ्याच शेतकऱ्यांचं झालेलं आहे. ज्या शेतकऱ्यांनी 2 वेळेस क्लेम केले होते त्या शेतकऱ्यांचे क्लेम रिजेक्ट झालेले आहेत. त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी
जवळपास सोयाबीन पिकाचं वगैरे जे स्टेटस दाखवत आहे त्यांचं अद्यापही कन्वर्ट झालं नाही. जेव्हा हे निधीमध्ये वाढ होईल पीक विम्याच्या त्यानंतर त्यांचे स्टेटस दाखवणार आहे. कॅल्क्युलेशन अवेटेडमधून त्यांचं कॅल्क्युलेशन होणार आहे. त्यानंतर LBS 0मधून त्यांचं लोकलाईजमध्ये कन्वर्ट होणार आहे. जेव्हा पीक विम्याचा निधीमध्ये वाढ होईल तेव्हा त्यांचे या गोष्टी होणार. मग बीड जिल्हा असो, बीड जिल्ह्यातून बऱ्याच कमेंट होत्या तुम्ही बीड जिल्ह्याविषयी बोलत ना, अशी कमेंट होते काही. तर मित्रांनो, बीड जिल्ह्यातून असा तुम्ही किंवा कोणत्याही जिल्ह्यातून असा, बीड, वाशिम, त्यानंतर बुलढाणा, त्यानंतर इकडे छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यातून असाल तुम्ही, काही हरकत नाही मित्रांनो. तुमच्या जिल्ह्यामधील जे निधी अद्याप पेंडिंग म्हणजे निधीमध्ये थोडीशी बाकी आहेत जे निधी, त्या निधीमधून तुम्हाला जर पीक विमा मंजूर झाला तर ठीक आहे. कॅल्क्युलेशन अवेटेडमधून तुमचं कॅल्क्युलेशन पूर्ण झाले तर ठीक आहे. तर जेव्हा निधीमध्ये वाढ होईल पीक विम्याच्या तेव्हा तुमचं कॅल्क्युलेशन अवेटेडमधून स्टेटस दाखवणार आहे, रकमा दाखवणार आहे. LBS 0मधून तुमचं लोकलाईजमध्ये कन्वर्ट होणार आहे. फक्त पीक विम्याच्या रकमामध्ये वाढ होऊ द्या. आज उद्या या पीक विम्याच्या रकमामध्ये वाढसुद्धा होणार आहे. तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.